आपण असे भेटलो म्हणजे आपापल्यात हिजबुजाच्या गोष्टी करू शकतो आणि त्याबद्दल जे बारीक सारीक असेल ते सुद्धा आपण सांगू शकतो एक दुसऱ्याला. कसं आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे. कारण आपल्या आईचं नावच मुळी निर्मल आहे आणि ह्या नावामध्ये पुष्कळ शक्ती आहेत. पहिला शब्द नी आहे. नी म्हणजे नाही. नाही जे नाही आणि जे आहे त्याला म्हणतात महामाया. म्हणजे नाही आहे वास्तविक पण आहे असं भासतं त्याचं नाव आहे महामाया. तसंच हे सगळं संसाराचं आहे. हे दिसतं आहे आहे पण हे काही नाही. ह्याला जर आपण बघितलं आणि ह्याच्यात आपण फसलेला असलो असं वाटतं हे सगळं काही हेच आहे. आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सामाजिक परिस्थिती वाईट आहे, संसारिक परिस्थिती वाईट आहे, सगळं वाईट दिसत. चांगलं काही दिसत नाही. समुद्राच्या वरच्या थरावर जे पाणी असतं अत्यंत कडू घाणेरडं त्याच्यामध्ये काय काय वस्तू तरंगत असतात पण खोल गाभाऱ्यात त्याच्यात गेलं की इतकं सौंदर्य त्याच्यात एवढी संपदा शक्ती सगळं काही असतं तेव्हा ते वरचं काही होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. पण सांगायचं म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हे जे त्या बाह्यातलं हे सगळं भ्रम आहे. हे नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. नी शब्दाची जर तुम्ही आपल्यामध्ये स्थापना केली हे नाही आहे. कोणताही विचार आपल्यामध्ये उठला त्याला म्हणायचं हे नाही हे ते नाही आहे. सुरुवात करायची. नेती नेती वचने निगमो अवोचुस. हे नाही हा विचार नाही हा विचार नाही परत हा विचार नाही असं म्हणत गेले म्हणजे नी शब्द जो आहे जो निसर्गासहित नी आहे त्याचा अर्थ लागतो. तर काहीतरी दुसरा आहे. जो भ्रम आपल्याला दिसतो तो भ्रम नाही तर काहीतरी याच्या पलीकडचं आहे. आणि ह्या भ्रमामध्ये आपण इतके भरमसाठ दिवस घालवले आहेत. आपलं आयुष्य आपण इतकं व्यर्थ घालवलेलं आहे की जे नाही ते इतकं महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे आपण पुष्कळ पापांचे ढीग एकत्र केले. ह्या गोष्टीचा आनंद मिळेल त्या गोष्टीचा आनंद मिळेल त्याच्यामध्ये सुख मिळेल ह्याच्यामध्ये सुख मिळेल असा विचार करून आपण जे काही उपभोगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळालं निस्सार आहे. त्याच्यात सार नाही निस्सत्व आहे. तेव्हा अशी दृष्टी ठेवायची की हे नाही आहे. हे सगळं साफ झूट आहे. ब्रह्म एक सत्य आहे बाकी सर्व झूट आहे असा विचार करत राहायचा. मग सहयोगाला अर्थ लागतो. म्हणजे होतं काय बहुत सहयोगी लोक पार झाल्यावर त्यांना असं वाटतं की आता आम्ही पार झालो ना माताजींचा आमचा आशीर्वाद आहे मग आमच्याजवळ ऐश्वर्य कायच नाही. म्हणजे ऐश्वर्यामध्ये परमेश्वर त्यांना पार झालो मग आमच्यावर तरी अजून आमच्या घरामध्ये टीका होत नाही. पार झालो तरी आमचा स्वभाव का बदलत नाही असा विचार केला पाहिजे पहिल्यांदा. तेव्हा मला लक्षात येईल की आपला स्वभाव नाही बदलला. आणि स्वभाव शब्द किती सुंदर आहेत बघा. स्व म्हणजे आत्मा त्याचा भाव तो मिळवलाय का आपण. स्वचा भाव जर आपण मिळवला तर बाह्यात काहीतरी असलं तरी आतलं जे इतकं सुंदर आणि अनुपम आहे की ते बाह्यातलं नुसतं नाटकासारखं वाटलं पाहिजे. हे साक्षी स्वरूपत्व जे आहे ते जोपर्यंत तुमच्यामध्ये पूर्णपणे जागृत होत आहे तोपर्यंत नी शब्दाचा अर्थ तुम्ही लावलेला नाही आणि त्याचा उपयोग केला नाही. असं जर मनुष्य लक्षात घेईल की आपण नीवर बसलो नाही आणि अजूनही आपण कधी तर भावनेच्या आहारी जातो आणि कधी कधी सत्तेच्या आहारी दुसऱ्यावर जबरदस्ती करतो
किंवा काहीतरी उगीच सहन करत बसतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला रडत असतो की बा मी एवढं सहन केलं, हे झालं ते झालं. त्याच्या मधोमध आपली स्थिती आहे मी वर, म्हणजे हे नाही ते नाही, मध्ये उभ्या तू. ही स्थिती आपली स्थापित करायला पाहिजे. ती ध्यानामध्ये फार उत्तम होते. नुसता निही शब्दाचा सुद्धा जर तुम्ही मंत्र केला तरी सुद्धा ध्यानामध्ये होऊ शकते. निर्विचारिता. पहिलं निर्विचारिते, कोणताही विचार मग तो कसा असे नका, सुष्ट दुष्ट कसा असे नका, त्या विचारावर जर तुम्ही उड्या मारायला सुरुवात झाली, एकदा जर का ते जम्पिंग सुरू झालं की तुम्हाला तो एक तऱ्हेचा इनर्शिया किंवा म्हणायचं एक ती स्थिती स्थापना होते. आणि ती स्थिती झालेली तुम्ही प्रत्येक विचारावर उडतच असता. ह्या विचारावर त्या विचारावर, त्या विचारावर त्या विचारावर. म्हणून इतर जणांनी असं सांगितलं की एखादा वाईट विचार आला तर त्याला सुष्ट विचाराचा विरोध करायचा. म्हणजे इकडे एखादी गाडी आली की त्याला आपण दुसरी गाडी जर भेटली तर दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या मग कुठेतरी मधोमध येते. एक अर्थाने बरं आहे, पण कधी कधी त्याने नुकसान होऊ शकतं. म्हणजे तिकडे एक विचार येतोय आणि आपण इकडून एक विचार समजा चांगला विचार काढला किंवा ह्या विचाराच्या उलटा आपण घालायचा, तर तो विचार दबून परत चुपचाप बसला कुठे आणि कुठेतरी एकदमच निघे असंही होऊ शकतं. आणि असं पुष्कळांचं होतं. दाबून ठेवले विचार, काहीतरी चांगलं केलं पाहिजे, नेहमी चांगलं वागलं पाहिजे, दुसऱ्याशी चांगलं राहिलं पाहिजे, असे विचार घेऊन लोक चालले की त्रास. एकदम कधीतरी तो राग निघतो, कधीतरी मग एकदम असा संताप येतो की नाही या लोकांना समजता हो इतके शहाणे वागणारे एकदम चिडले कसे. आतली शांती सुद्धा सुटते आपली आणि आतलं जे काही सौंदर्य ते एकदम नष्ट होऊन जात. तेव्हा काय करायचं, निर्विचारिते राहायचं. विचार हा निषिद्ध ठेवला पाहिजे. अगदी निर्विचारितेत आपण राहिलं म्हणजे मधोमध विलंबात आपण आलो, विचार सोडायचा एकदम प्रयत्न केला पाहिजे. विचार आता लोकांना मात्र की विचारांशिवाय कसं होणार, विचारांशिवाय कसं चालवायचं, विचारांशिवाय तर काही फायदाच आहे. पण विचार आहेत काय पोकळ गोष्टी. निर्विचारित तुम्ही आला तेव्हा तुम्ही आणि परमेश्वराची शक्ती एकाकार झालेली, म्हणजे तुमचा बिंदू परमेश्वराच्या सागरात मिळाला. तेव्हा त्याची शक्ती तुमच्यात आली. आता हे बोट काय विचार करत बसत का, पण फिरताय ना. विचार त्याला तू कर आमचा विचार, पण कठीण जात कारण आपण निर्विचारित नसतो. पुष्कळ आम्ही सगळं समर्पण केलं, समर्पण केलं आहे, आम्ही सगळं काही समर्पण केलं, पण तसं काही जुळत नाही. बोलायच्याच गोष्टी होतात, कारण बोलायचं नसतं समर्पण. निर्विचारिता गाठायची म्हणजे समर्पण, म्हणजे विचारच आपण सोडला. विचार सोडल्याबरोबर मधोमध आलो, मधोमध आल्याबरोबर निर्विचारितेमध्ये आपण परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो. परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो मग तो सगळं काही होतो बारीक सारीक. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही स्वतः आपल्या विचाराने एखाद वेळा करून बघा. मग संकल्प विकल्प करू तो म्हणायचा आम्ही या रस्त्याने जाऊया, जाऊन बघा, करून बघा. आता सगळ्यांनी करून बघितलेलंच आहे, सगळ्या देशोदेशातून झालेलंच आहे, सगळ्यांनी हा प्रयत्न करून बघितलेला आहे. परत सगळं निसार ठरलं तर हे करून बघण्यासारखं आहे. करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो मार्ग चुकीचा होता. तर आपण फक्त निर्विचारितेत राहिल्याबरोबर सर्व प्रेरणा, सर्व शक्त्या, सर्व काय मिळेल. अगदी निर्विचारितेत राहिल्याबरोबर जी कल्पना आपल्यामध्ये येते ती प्रेरणात्मक असते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल. सगळं काही ताट समोर मांडल्यासारखं भाषणाला उभं राहिले, निर्विचारितेत उभं राहिले, काही विचार करायचे नाही. नुसतं भाषणाला तुम्ही जर निर्विचारित राहिला आणि जर बोलायला लागले, ज्या लोकांनी कधी भाषण दिलं नव्हतं, ज्यांना माहित नाही भाषण कसं द्यायचं, ज्यांना काही ज्ञान नाही विशेष,
ते बोलायला उभे राहिले असे बोलले की लोकांना आश्चर्य बोलतात कुठून आले यांच्या डोक्यात. कारण निर्विचारी ते तार लागली तिथून निघून राहिले सगळं तोंडात निघून राहिले तुमच्या डोक्यात काहीच येत नाही. आता आमचं आम्ही सांगतो. आता जसं आपण आहे आता आपण प्रार्थना केली आई आमचं असं करून दे ते आम्ही विचारात घेत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. निर्विचारी घेत म्हणजे तुम्ही म्हटलं मग त्याच्यावर आम्ही विचार करायचा मग त्याला असं करा वगैरे काही नाही. निर्विचार ते तिथे सगळं मशिनरी तयार आहे तिच्यात घालायचं ते खट 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 तयार होऊन त्या मशिनरीला काम करून द्यायचं. सायलेंट मशिनरी म्हटली पाहिजे. त्या शांत मशिनरीमध्ये आपले प्रश्न घातले पाहिजे. पण ते बुद्धिजीवी लोकांना फार कठीण. तर प्रत्येक गोष्टी विचार करायची सवय झाली. कोणताही विषय आकलन करताना निर्विचारिता साधता आली पाहिजे. आपोआप समोर गोष्टी येतात. तर तुम्ही संशोधन करता. संशोधन करता निर्विचारितेत करा. विचारी होऊ नका. हा चालायचे फक्त पण निर्विचारिते बरोबर संशोधन जमेल तुम्हाला. आता मी कितीतरी गोष्टी सांगते. मी कधी जन्मात सायन्स वाचलं नाही तसं काय मला काय माहिती सगळं सांगते. सगळं ज्ञान कुठे येतं त्या निर्विचारितेत नाही. नुसतं बोलते नुसतं मी बोलून आले बघते म्हणून ते सगळं आधी तयार केलं होतं कॉम्प्युटर तो बोलतोय आपला सटासट. पण तुम्ही जर निर्विचारितेत आला नाही तर तुमचा कॉम्प्युटर तुम्ही वापरत नाही. तुम्ही काहीतरी वरून आणखी त्या कॉम्प्युटरच्या वर काहीतरी लावले. तो एवढा जुना कॉम्प्युटर बनवलेला आहे प्रसिद्ध. त्याची एवढी मेहनत केली आहे. त्याला इतकं व्यवस्थित अचूक सगळं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या हातून चुका कारण त्या कॉम्प्युटरचं तुम्ही ऐकत तुम्ही आपलं चाललंय सगळं त्याला काय अर्थ आहे. तर त्याला शब्द प्र आहे आणि प्रशिक्षण वगैरे आपण प्र शब्द वापरतो. प्र म्हणजे निर्विचारितेत जे काही घडतं ते सगळं प्र आहे. जे काही होतं ते प्र ते इतकं प्रचंड आहे बघा. प्रचंड चंड आहेत पण चंडावरती प्रचंड. प्रकाशित प्रज्ञ असे प्र ह्या शब्दाला अर्थ असा आहे की एनलाइटन प्रकाशित आहे. प्रकाश बोलतो का काय. आता समजा हा कुठे आपण प्रकाश केला तो काही बोलत नाही काही तुम्हाला विचार देत नाही पण सगळं दाखवतो स्पष्ट हे आहे. तसंच निर्विचारितेचा प्रकाश आहे. तो नी हा नी आणि निसर्गाशी ह्यालाच निर्विचार निर्वाज्य निरंकारी निराकार असे अनेक शब्द नीपासून निघतात. मग निर्विकल्पात येत आहे. आधी निर्विचार व्हायचं मग निर्विकल्प मग विकल्प म्हणजे कळतं की काहीतरी एक शक्ती आहे आणि ते सगळं कार्य करते खटाखट करत कशी करते. बारीक बघा अगदी बारीक असं मला अगदी आश्चर्य वाटेल कसं घडलं पण आमची कसं घडलं कसं. आता टाईमचं पण तसंच आहे म्हणून आम्ही घड्याळाला कधी बघत नाही. आता काय घड्याळात माझ्या समजा कधी कधी एखाद्या वेळेला वाजतात रात्रीची 3ला घड्याळ बंद पडलं तर 3 वाजून राहिले. कधीतरी लोकांना दाखवायला किल्ल्या बिल्ल्या दिल्या. आमचं आपलं घड्याळ निर्विचार ते थांबलेलं घड्याळ आहे परमनंट. ज्या वेळेला जे करायचं ते घडून येतं मग काय वाईट वाटत. आता उशीर झाला तरी नाही झाला तरी काय असं तरी आपण आहोत तिथे आहोत तिथे. आता काल गाडी फेल झाली म्हणजे आम्हाला सगळं बघायचं ते तारे बिरे कधी बघायला मिळत नाही. तारे त्या लंडनला बघा म्हणजे तारे बघत बसतो. बाकीच्या लोकांना काय झाली त्याला वाया घालवता तर तारे बिरे बघा की तुम्हाला कधी बघायला मिळतात काय जन्मात बघा की हे सौंदर्य पाहिजे होतं. त्यावेळेला आकाश प्रचंड पसरलेलं होतं. तेव्हा आकाशाला असं वाटलं की माता की बघा आमच्याकडे थोडं कधीतरी आमच्याकडे बघितलं पाहिजे ना. फक्त सहयोगांच्याकडे लक्ष देतात. माझी इच्छा होती उतरून बघायचं पण म्हटलं लगेच सहयोगी लावती माताजींना त्रास होईल म्हणून आपलं तिथून सगळं मजा वाटत.
म्हणजे काय आहे की आपण कोणाची बंदिश करायची नाही, फक्त निर्विचारितेत राहिलं म्हणजे परमेश्वर आपल्याला अगदी हातावर सांभाळून सगळीकडे सगळी व्यवस्था तो करतो. त्याला काही सांगावं लागत, त्याला सगळं माहिती. पण तुम्ही तिथे आलात की नाही, त्या प्रवाहात तुम्ही आलात की नाही, परमेश्वराच्या प्रवाहात तुम्ही आहात की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही त्या प्रवाहात नाही तर मात्र तुम्ही अजून काठावर धडकले. पण तो प्रवाह येतो, ढकलतो, 2-3दा काढतो, परत आले त्या काठावर. मग म्हणायचं माताची आमचं काही जुळतच नाही, काही होतच नाही. पण तुम्ही अडकले ना. आपल्या ह्याच्यामध्ये आहे गणेश स्तुती फार सुंदर आहे आपली जी आहे, पडता प्रवाह. प्रवाही शब्द वापरलेला. प्रवाहात जेव्हा आम्ही पडतो, प्रवाहात व्हायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपला प्रवाह प्रवाह परत आला. जे वाहन करतो पण एनलाइटेड जो आहे त्या प्रवाहात पडता प्रवाही आपला आहे ना. निर्वाणी रक्षावे. आमचं जेव्हा निर्वाण होईल तेव्हा तुम्ही आमचं रक्षण करा. रक्ष रक्ष परमेश्वर आपण परमेश्वर म्हणतो, पण आम्ही आपलं रक्षण करत बसलो आहे. तर परमेश्वर कशाला तुमचं रक्षण करणार? तो चालू दे, थोडस होऊ दे त्यांचं रक्षण. मग सगळं दुःख जगाचं, डोंगराचे डोंगर. मला येतं हसायला. अहो काय नुसते बलून नुसते फुगे, त्याला काही अर्थ नाही. आपल्या गांभीर्यात उतरायला शिकलं पाहिजे. ते निर्विचारितेतलं समजलं पाहिजे, म्हणजे निर्विकल्प होणार. आसक्तता. माझा मुलगा, माझी मुलगी आपल्याकडे विशेष. इंग्लंडला उलट आहे. इंग्लंड वगैरेला माझा मुलगा माझी मुलगी नसते. मी फक्त माझ्या मुलगा गेला तरी एक स्थिती तिथेही की मुलाबाळांना मारून टाक. कुणाला विश्वास नाही वाटत, पण मारतात अगदी सर्रास. प्रत्येक आठवड्याला 2 मुलं मारतात आई वगैरे. इतके दुष्ट लोक. पण इकडे मुलासाठी ते शिकायला काढते. हा माझा मुलगा, त्याला काहीतरी विशेष दिलंच पाहिजे. माझा आहे ना. मग दुसऱ्याने वेळा चालेल माझ्या मुलाला माझा नवरा, माझा मुलगा, माझं घर, माझं चाललं. शेवटी शेवटी मम्मी चालत माझं काही नाही, तुझं सगळं काय. बकरीला म्हणतात, फार सुंदर लिहिलेलं आहे कबीराने, की बकरी आधी जिवंत असते तर मॅ 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 करत फिरते, म्हणजे मी असं. मग तिला मारलं, जीव गेला तिचा. काय राहिलं त्या लक्षात येत, बा सारा आयुष्यभर मी काय मॅ मॅ करत असलो, ज्यांना मी म्हणत होतो ते सगळे बेकार निघाले. सगळे संसारातले लोक किंवा आपले घरातले लोक ज्यांना मी म्हणत होतो की माझे, ते सगळे बेकार निघाले. त्यांनीच मला कापून खाल्लं. मग त्या बकरीच्या लक्षात येत. मग तिच्या आतड्या काढतात, त्या ओढतात आणि त्या ओढून त्याच्या तारा करून जेव्हा धुणकणेवाले चालतात ना, ती धुणकी असते ना, ती मग काढते तूच एक आहे. तसं आपलं झालं पाहिजे. मी नाही, माझं अस्तित्वच नाही आहे असं एकदा ठरवलं म्हणजे मी शब्दाला अर्थ लागतो.